नमस्कार मित्रांनो, मी आहे अद्वैत आणि तुम्ही पाहतात आमची टोकियोज न्यूज सेगमेंट. एक नवीन सिरीज आहे जिथे दर आठवड्याला मी तुम्हाला सांगणार आहे जपानमधल्या ताज्या घटना, राजकारण, संस्कृती आणि इथल्या बदलांचा खरा अर्थ. आणि पहिल्याच भागात गेल्या आठवड्यातल्या 2 मोठ्या बातम्या. पहिली, ट्रम्प जपानमध्ये आले होते आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला प्रधानमंत्री सत्तेत आल्या. या दोन्ही घटनांनी जपानच्या राजकारणाचं तापमान वाढवलंय आणि काही लोक म्हणतात हा फक्त बदल नाही तर जपानच्या ओळखीचं पुनर्लेखन आहे. तर चला जाणून घ्या थोडं डिटेलमध्ये. ट्रम्प यांचा हा दौरा कर्टसी व्हिजिट म्हटला जातो, पण त्यांच्या भाषणात एक ओळ सगळ्यांनी थांबवून घेतली, जपान शुड लीड अगेन. आणि त्या भेटीनंतर जपानमध्ये झालेल्या पॉलिटिकल रॅलीजमध्ये सेल्फ रिलायंट जपान, ट्रेडिशनल जपान असे शब्द सतत ऐकू आले. त्याचवेळी देशाला मिळाली पहिली महिला प्रधानमंत्री सानाए ताकाईची. त्या आधुनिक आहेत, पण त्यांचा विचार राष्ट्रवादाशी जोडलेला आहे. त्या म्हणतात आपण संस्कृती आणि अभिमान पुन्हा जगाला दाखवायचा आहे. म्हणजे एका बाजूला ट्रम्प ची स्ट्रॉंग जपानची घोषणा आणि दुसऱ्या बाजूला नव्या नेतृत्वाची कल्चरल जपानची ओळख. दोन्ही मिळून देशाच्या विचारसरणीत मोठा बदल घडवतात. आता या घटनांमध्ये जो मोठा ट्रेंड लपलाय तो समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे राईट विंगचा नवा उदय. राईट विंग म्हणजे फक्त आता सैनिकी खर्च किंवा संरक्षण धोरण नाही, तो आता एक ओळखीचा संघर्ष झालाय. आम्ही कोण आणि बाहेरचे किती स्वीकारायचे या विचारसरणीचा बीज माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या काळात रोवली गेली. त्यांनी स्ट्रॉंग जपान अँड रिफॉर्म कॉन्स्टिट्यूशन या संकल्पना घेऊन हा मार्ग उघडला. पण गेल्या काही वर्षात ही विचारसरणी तरुण पिढीत शिरली आहे. सोशल मीडियावर, डिबेट शोजवर जॅपनीज प्युरिटी अँड फॉरेन इन्फ्लुएन्स हे शब्द आता रोजच्या चर्चेचा भाग झालेत. आणि ही लाट थांबवून तर दूरच, तिला आता राजकीय बळ मिळतंय सनसेटो सारख्या नव्या पक्षाकडून. सनसेटो म्हणजे थर्ड पॉलिटिकल फोर्स असं स्वतःला म्हणणारा पक्ष, पण त्यांचा थर्ड फोर्स म्हणजे मध्यमवर्गीय विचार नव्हे तर नवा धारदार अजेंडा. सुरुवातीला त्यांनी लोकांना आकर्षित केलं हेल्थ, एज्युकेशन, नॅशनल युनिटी ह्या मुद्द्यांवर. पण जसं समर्थन वाढलं त्यांचा मेसेज बदलू लागला. ते आता स्पिरिच्युअल प्युरिटी, अँटी ग्लोबलिझम अँड फॉरेन इन्फॅक्ट कमी करायचं अशा गोष्टींवर बोलतात. त्यांच्या काही उमेदवारांनी सोशल मीडियावर मिसइन्फॉर्मेशन शेअर केली. जसं द जपान टाइम्सच्या रिपोर्टनुसार आफ्रिकन वंशाच्या लोकांबद्दल चुकीची माहिती व्हायरल झाली. ही फक्त आयसोलेटेड इन्सिडेंट नव्हे, ती दाखवते की राईट विंग हा शब्द आता हळूहळू कल्चरल नॅशनलिझम मध्ये बदलतोय. आणि ज्या ओळख, धर्म आणि परकीय प्रभाव हे तिन्ही एका वाक्यात येतात तेव्हा देशाचं वातावरण बदलतं. या सर्व राजकीय बदलांचा सर्वात थेट परिणाम कोणावर होतो म्हटलं तर आपल्यासारख्या परदेशात राहणाऱ्यांवर. आता जर तुम्ही जपानमध्ये राहता, विद्यार्थी किंवा कामगार, ही स्थिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकार आता अकाउंटेबिलिटी अँड क्लीन रेकॉर्ड यावर भर देत आहे. PR किंवा विजा रिन्युअल वेळी टॅक्स, इन्शुरन्स आणि सिव्हिक बिहेवियर सगळं कडक तपासलं जातं. मी स्वतः पाहिलं काही लोक PR ऍप्लिकेशन्स फक्त टॅक्स दिल्यामुळे रिजेक्ट होते. म्हणून मी म्हणतो नेटफ्लिक्स 1 महिना थांबेल पण टॅक्स डेट चुकवू नका. हे फक्त रूल नाही तर जपानमध्ये फॉरेन कम्युनिटीचं इमेज ठरवतं. काही राजकीय पक्ष फॉरेन इन्फ्लुएन्सवर प्रश्न विचारतात आणि अशा वेळी आपली जबाबदारी आहे की आपण देशाचा भाग आहोत हे कृतीतून दाखवायचं. या सर्व घटनांच्या दरम्यान एक प्रश्न अवघा भारत पण विचारतो, आपल्या जपान सोबतचं नातं कसं? हो, क्वाड थोडासा शांत आहे, पण भारत जपानच्या नातं अजूनही मजबूत आहे. टेक्नॉलॉजी, स्टार्टअप्स, ग्रीन एनर्जी अशा दोन्ही देशांची भागीदारी वाढते. आता हे नातं पॉलिटिकल अलायन्सपेक्षा जास्त पीपल्स अलायन्स झालं आहे, कारण हजारो भारतीय विद्यार्थी, इंजिनियर्स, रिसर्चर्स इथे काम करतात. पण ह्या नव्या जपानमध्ये हे नातं टिकवायचं कसेल तर म्युच्युअल रिस्पेक्ट अँड कल्चरल अंडरस्टँडिंग ह्या गोष्टी आवश्यक आहेत. जपान आता फक्त काम पाहत नाही, तो वर्तन, माइंडसेट आणि सामाजिक जबाबदारी पण पाहतो. तर या सर्व चित्रातला मोठा प्रश्न, जपान उजवीकडे वळतोय की स्वतःचे अस्तित्व परत मिळवतोय? काही लोकांसाठी हा बदल आत्मविश्वासाचा आहे आणि काहींसाठी तो चेतावणी. मला वाटतं हा काळ संतुलन शोधण्याचा आहे, कारण प्रत्येक देशाला एक वेळ येते जेव्हा तो विचारतो आपण कुठे चाललो आहोत. आणि हाच प्रश्न आज जपान विचारतोय. आता आपल्यासाठी हे जे राहतो हा काळ आहे समजून घेण्याचा आणि जबाबदारी जाणण्याचा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा बदल योग्य दिशेला चाललाय का? कमेंटमध्ये लिहा आणि अजून अशा जपानबद्दल अपडेट्स हवे असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी आहे अद्वैत आणि हे आहे माझे चॅनल आमची टोकियोज न्यूज सेगमेंट. पुढे भेटू पुढच्या भागात एक नव्या पण त्याहून रोचक विषयासोबत. धन्यवाद.